निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा 12 राज्यांचा दौरा। आज पंतप्रधान आसामला जाणार। काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला देणार भेट। 18,000 कोटींच्या कामांचं करणार लोकार्पण। आसाममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते दुहेरीकरण झालेल्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण। जोरहाटमध्ये सभा। अहोम साम्राज्याच्या जनरल लचित बोरफुकन यांच्या प्रतिमेचं लोकार्पण। लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसची ही गॅरंटी। केंद्रातल्या 30 लाख नोकऱ्याही देणार। सत्तेत आल्यास रोजगाराची क्रांती सुरू होणार। लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर करणार। केरळच्या सर्व 16 जागांची नावं ठरली। राहुल गांधी वायनाडमधून लढणार। 34 ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी आणि 5व्या जनरेशनच्या ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टला मंजुरी। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत झाली बैठक। लष्कराला मिळणार 25 ध्रुव हेलिकॉप्टर तर 9 हेलिकॉप्टर मिळणार तटरक्षक दलाला। स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरची निर्मिती करणार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड। स्टेल्थ फायटर जेट आणि त्यासंबंधित तंत्रज्ञान विकसित करणार। AMCA परियोजनेअंतर्गत पहिला प्रोटोटाईप 2026 पर्यंत तयार होणार। हुती दहशतवादाचा सामना करण्यासाठी विविध मंत्रालयांची आज महत्त्वाची बैठक। भारतीय निर्यातदारांना लाल सागरातला हुती दहशतवाद मोठी समस्या। मूडीजनं भारताच्या विकास दराचा अंदाज 8% वाढवला। G20 देशांमध्ये भारत सर्वात वेगवान प्रगती करणारं राष्ट्र। केंद्र सरकारकडून आणखी 3 देशात कांदा निर्यातीची परवानगी। NCL कडे कांदा निर्यातीची यंत्रणा नसल्यानं निर्यात ठप्प। व्यापाऱ्यांमध्ये नाराजी। तिरुअनंतपुरममध्ये आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी केलं मास वॉकचं आयोजन। महिला दिनानिमित्त आयोजित वॉकमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग। पुणे कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं 10 मार्चला मोदींच्या हस्ते उद्घाटन। 6 आठवडे सुरक्षा चाचण्यांनंतर विमान उड्डाण। नांदेडमध्ये 60 ते 70 जणांना उपवासाच्या भगरीतून विषबाधा। हदगाव तालुक्यातील 10 ते 12 गावात एकाच दिवशी विषबाधा। पुण्यात गोरे बुद्रुकमध्ये 10 जणांच्या टोळक्याचा 3 जणांवर तलवार कोयत्यानं हल्ला। CCTVच्या आधारे तपास सुरू। पुण्यात ऑनलाईन पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली तरुणाची 44 लाखांची फसवणूक। व्हॉट्सअपवरील ऑफर पडली महागात। पुण्यात PM-PMLच्या बसमधून आज महिलांना मोफत प्रवास। जागतिक महिला दिनानिमित्त खास उपक्रम। 17 मार्गांवर विशेष बस धावणार। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांसाठी 41 तास खुलं राहणार। पहाटे 4 पासून दर्शनाला सुरुवात। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई।